मृणाल गोरे गेल्या, त्यांच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत. शरद पवारांकडून थेट दिल्लीला जाऊया. शरद पवार साहेब आपल्या सोबत आहेत. पवार साहेब, मृणाल गोरे गेल्या, तुमचा त्यांचा स्नेह अनेक वर्षांचा होता. राजकारणही तुम्ही वेगवेगळ्या पक्षात असलात तरी अगदी समकालीन राजकारण केलं. काय आठवणी सांगाल त्यांच्याबद्दल? एक तर पहिल्यांदा एक गोष्ट सांगितली पाहिजे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये 50 वर्ष ज्यांनी अत्यंत निष्कलंक स्वच्छ चरित्र ठेवून प्रामाणिकपणानं शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचं काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये मृणालताई अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्ती होत्या. राष्ट्र सेवा दलापासून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर खरं म्हटलं तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच नंतर सार्वजनिक जीवनामध्ये पडल्याच्यामुळे ते शिक्षण त्यांचं पूर्ण झालं नाही आणि विवाहित झाल्याच्या नंतर दोघांनी समाजाचं काम करायला सुरुवात केली आणि अतिशय सुरुवातीच्या काळामध्येच केशव गोरेंच्या निधनाच्यामुळे एक प्रचंड आघात त्यांच्यावर झाला. पण आपल्या आघाताच्या आणि दुःखाच्या पेक्षा सुद्धा समाजातल्या उपेक्षित माणसाचं दुःख हे जास्त महत्त्वाचं आहे हे मानून स्वतःच्या दुःखावर पांघरून घालून त्यांनी आपलं सगळं आयुष्य समाजाचं दुखणं घालवण्याच्यासाठी घालवलं. मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य असोत, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य असोत, विरोधी पक्षाचा नेते असोत, संसदेचा प्रतिनिधी असोत, या सगळ्या ठिकाणी त्यांनी आपलं कर्तृत्व दाखवलं आणि ते सगळं करत असताना सत्तेचा उन्माद, अधिकाराचा उन्माद यत्किंचितही त्यांनी कधी दाखवलं नाही. आणि म्हणून मला अनेक वर्ष त्यांच्यावर काम करायला संधी मिळाली. संघर्षही झाला. मी मुख्यमंत्रीच्या विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणजे त्या अनेक प्रश्नावरून आम्हा सगळ्यांच्यावर प्रचंड आघातही करायचे. माझी मंत्रिमंडळाची ज्या वेळेला सुरुवात झाली 1972 साली त्यावेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि अन्न पुरवठा खात्याचाही राज्यमंत्री होतो. आणि त्यावेळेला महागाईचं संकट असताना लाटणं मोर्चा काढून सबंध महिलांनी मंत्रालय दणदणून टाकलेलं होतं. एवढंच नव्हे तर हा प्रश्न सोडवला नाही तर सार्वजनिक ठिकाणी जाणं सुद्धा अवघड करून ठेवलेलं होतं. हे मी कधी विसरू शकलो नाही. पण एका बाजूने त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि व्यक्तिगत सलोखासुद्धा कायम ठेवला होता. एकच गोष्ट मला प्रकर्षानं आत्ताच हल्लीची आठवतं. मी हल्ली त्यांना भेटलो होतो 4-6 महिन्याच्या पूर्वी. त्यावेळेला मला आठवत आहे की वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्यमवर्गीयांना आणि गरीब लोकांना निवारा देण्याच्यासाठी एक योजना हाती घेतलेली होती आणि त्याला जमीन मिळण्याच्यासाठी त्यांनी उपोषणही केलेलं होतं. नंतर जमीन प्राप्त झाल्याच्या नंतर तो प्रकल्प त्यांनी राबवला. पण गंमत अशी आहे की आत्ता मी त्यांना 6 महिन्याच्या पूर्वी जेव्हा भेटायला गेलो तर मला सांगितलं की शरदराव, एक माझं अत्यंत काम आहे ते काही करून करा, मी फार अस्वस्थ आहे. मी म्हटलं कशासाठी अस्वस्थ आहे? नाही म्हणजे राज्य सरकारने मला ह्या गरीब लोकांच्यासाठी जमीन दिली, तिथं मी घरंही पुरवली, पण त्या जागेमध्ये त्या जमिनीमध्ये काही भाग हा कमर्शियलच्यासाठी राखून ठेवलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मला आयुष्यात कधी कमर्शियल अप्रोच घ्यायचा नाही, व्यापारी दृष्टिकोन ठेवायचा नाही. त्यामुळं कोट्यावधी रुपये किमतीची ती कमर्शियल जागा आहे ती मला सरकारला परत करायची. मी सरकारला लिहिलं पण सरकारच्या वतीने घेतली जात नाही. काही करांनी तेवढी जमीन सरकारला परत करा. मला कमर्शियल कामाच्यासाठी जमीन किंचित इंचभरसुद्धा नको आहे. मला या लोकांना निवारा द्यायचे ते मी काम करते. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाची कमर्शियल प्रॉपर्टी सरकारच्याकडनं मिळाल्याच्या नंतर ती परत केल्याशिवाय अस्वस्थता जात नाही अशी व्यक्ती फार क्वचितच बघायला मिळेल. मृणालबाई ह्यात मृणालताई त्यापैकी एक होत्या. आणि म्हणून सगळं आयुष्यच त्यांचं हे समाजासाठी स्वच्छ चारित्र्य ठेवून अत्यंत प्रामाणिकपणानं जीवन जगून त्यांनी घालवलं. आणि त्यामुळे साहजिकच अशा एका कर्तृत्वान समाजाच्यासाठी सगळे जीवन देणाऱ्या आपल्या सहकार्याला आम्ही मुकलो आहोत. त्याचं मला मनापासून तर दुःख आहे. पवार साहेब, तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये होतात.
मला तुम्हाला एक आठवण द्यायची आहे. महाराष्ट्रात त्यावेळेला एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मोठं गाजलं होतं. अंतुले मुख्यमंत्री होते आणि त्यांचा भ्रष्टाचार, सिमेंट भ्रष्टाचार वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता, माध्यमातून गाजला होता आणि नंतर मृणाल गोरे आणि पबा सामंत यांनी हे प्रकरण सगळं लावून धरलं होतं. त्यावेळेला माझ्या आठवणीप्रमाणे तुम्ही विधानसभेमध्ये होतात, पण तुम्ही विरोधी पक्षात होतात, विरोधी पक्षाचे नेते होतात. हे सगळं प्रकरण कशा पद्धतीने महाराष्ट्रापुढे तुम्ही सगळ्या लोकांनी आणलं आणि लावून धरलं? मी त्यावेळी विरोधी पक्षाचा नेता होतो. मृणालताई माझ्यावर काम करत होत्या, पी.बी. सावंत आमच्यावर काम करत होते. असं की सावंतांचं एक वैशिष्ट्य होतं की एखाद्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं तर फार सखोल लक्ष घालायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी फार बारकाईने लक्ष घातलं. ती सगळी कागदपत्र आम्हाला लोकांच्या पुढे आणले आणि त्याचा फार अभ्यास सावंत आणि मृणालताईंनी केलेला होता. आणि म्हणून या ठिकाणी त्या काळामध्ये सिमेंट मिळणं हे अवघड असायचं आणि सिमेंटचं ॲलोकेशन करण्याच्या संबंधीचा अधिकार सरकारी यंत्रणेला होता. त्या संदर्भातल्या काही गंभीर तक्रारी ह्या समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्या करत होत्या. आणि म्हणून हे सबंध प्रकरण कागदपत्र घेऊन ज्यावेळेला आम्हाला लोकांच्या समोर आल्या त्यावेळेला हे प्रकरण मांडण्याच्यासाठी मृणालताईंचा आग्रह होता की आम्ही लोक म्हणजे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. जनरली असे मोठे प्रश्न येतात ते विरोधी पक्ष नेते मांडत असतात, पण आम्हा सगळ्यांचे संबंधच असे होते की मी नेता असेल याचा अर्थ त्यांचं कर्तृत्व आणि महत्त्व हे माझ्यापेक्षा कमी व्यक्तींचीही नव्हतं. आणि त्यामुळे हा प्रश्न त्यांनी मांडायची अपेक्षा केल्याच्या नंतर तो प्रश्न मांडायला आम्हा सगळ्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो. पण त्या सगळ्या प्रकरणातून शेवटी बॅरिस्टर अंतुलेंना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. म्हणजे एखाद्या प्रश्नाला हात घातल्याच्या नंतर अत्युच्च पदावर असलेल्या व्यक्तीचा सहभाग झाल्यानंतर सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा चुकीच्या गोष्टीचा पुरस्कार होऊन द्यायचा नाही, समर्थन करायचं नाही, हे सूत्र हे त्यांनी पुढे ठेवलेलं होतं. आणि त्या सूत्रामुळंच हा समान प्रकार हा मोठ्या प्रमाणात समाजाच्या पुढे आला आणि शेवटी श्रीमती इंदिरा गांधी यांना या संबंधीचा निर्णय घेऊन नेतृत्व बदलाची पावलं टाकावी लागली. पवारसाहेब, तुम्ही 1978 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री असं तुमचं वर्णन केलं जातं. 38 वर्षाचे तुम्ही त्यावेळेला होतात आणि पुलोद सरकार तुम्ही स्थापन केलं काँग्रेसमधून बाहेर पडून. या सरकारमध्ये मृणालताई नव्हत्या, पण एकूण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या तुमच्या सोबत होत्या. पुलोद सरकारच्या बाबतीत त्यांची भूमिका कशी होती, तुमचा काय संवाद व्हायचा? कारण एवढे वर्ष विरोधी पक्षात मृणालताई राहिल्या होत्या, आता तुमचं सरकार आलं होतं, त्यावेळेला मृणालताईंचं वागणं कसं होतं? एक असं की त्यावेळेला मृणालताई महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नव्हत्या. 1977 साली मृणालताई संसदेला निवडून आल्या आणि त्यांचा मुक्काम दिल्लीला हल्ला. परंतु त्यावेळचं जे सरकार उभं झालं त्याच्या पाठीमागं फार मोठ्या प्रमाणावर एस.एम. जोशी, बापूसाहेब काळजाते, उत्तमराव पाटील आणि मृणालताई या सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये होती आणि मजूर दंडवते या सगळ्यांची त्याच्यामध्ये साथ होती. आणि त्यामुळे ज्यावेळेस धोरणात्मक प्रश्नाच्या संबंधी काही निर्णय घेण्याच्या संबंधीचा विचार यायचा किंवा स्थिती निर्माण व्हायची त्यावेळेला आम्ही प्रामुख्यानं दंडवतेंच्या बंगल्यावर दिल्लीमध्ये येऊन मग मृणालताई असायच्या, बापूसाहेब असायचे, बऱ्याच वेळेला एस.एम. अण्णा असायचे आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर बसून त्या सगळ्या प्रश्नाची चर्चा करत असू आणि निर्णय घेत असू. पण त्याच्यामध्ये मृणालताईंचा सगळा आग्रह हा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रश्न कसे सुटतील, त्या सगळ्या परिसरामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये काम करणारा शेवटचा कर्मचारी असेल त्याचे प्रश्न कसे सुटतील आणि समाजातल्या लहान माणसाला न्याय कसा मिळेल त्याच्यासाठी सत्तेचा वापर कसा केला जाईल या संबंधीचा त्यांचा आग्रह असायचा. पवारसाहेब, त्यावेळेचं तुम्ही सांगितलं, पण मला आठवते तुमचा संघर्षही झालेला आहे दोघांचा. विशेषतः तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झालात. 1986 साली तुम्ही काँग्रेसमध्ये परत गेलात आणि पुन्हा मुख्यमंत्री झालात. तेव्हा मृणालताई विरोधी पक्ष नेत्या होत्या आणि अगदी कडक शब्द तुम्ही एकमेकाविषयी वापरलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे, व्यक्तिगत संबंध यामुळे कधी बिघडले का? तुम्ही सभागृहामध्ये दोघांनी एकमेकावर खूप तीव्र टीका केलेली आहे, त्यावेळेला कसं वातावरण होतं तुमच्या दोघांमध्ये? त्यांनी अत्यंत माझ्यावर आक्रमक अशा पद्धतीने शब्द प्रहार केलेले होते.
म्हणजे सभागृह आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा माझ्या साधारणतः एक नेमस्तपणाच्या भूमिकेच्यामुळे अस्वस्थ होता. पण तितक्याच आक्रमकपणाने त्याला उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना सदनातल्या आमच्या सदस्यांची होती. त्यामुळे मी तशा प्रकारची भूमिका घेतली. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की त्यांनी माझ्यावर किती प्रखर टीका केली किंवा मी त्याला उत्तर किती प्रखर भाषेमध्ये दिली, तर सदनाच्या बाहेर पाडल्याच्या नंतर व्यक्तिगत सलोखा याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा कधी कमतरता आली नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्ष मी काम करत असताना एस.एन. जोशींच्या नेतृत्वाखाली वाढलेली जी राष्ट्रीय सेवादलाची पिढी होती, विशेषतः त्याच्यामध्ये बापूसाहेब काळदाते असतील किंवा दंडोते असतील, मृणालताई असतील, या सगळ्यांचा दृष्टिकोन एक अत्यंत सुसंस्कृतपणानं समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये काम कसं करायचं याच्याबद्दलचा आदर्शवरच अशा प्रकारचा हा दृष्टिकोन होता. आणि म्हणून या सगळ्यांशीच कधी ना कधी राजकीयदृष्ट्या संघर्ष आमचे झाले, पण व्यक्तिगत सलोखा हा कायमचाच राहिला. म्हणजे बापू काळदातेंची सुद्धा त्यांच्या निवडणुकीला किंवा आणखीन कुठं मी जाऊन विरोधी भाषणं केलेली असतील, पण संध्याकाळी औरंगाबादला गेला माझा मुक्काम त्यांच्या घरीच असायचा. किंवा आणीबाणीच्या काळामध्ये ते तुरुंगातमध्ये होते, त्यावेळेला त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या संबंधीचं काम मी जरी सत्ताधारी पक्षामध्ये होतो तर ते कधी थांबलेलं नव्हतं. आणि त्याचं मुख्य कारण की एस.एम. जोशींनी या सगळ्या पिढीला ज्या पद्धतीचा एक आदर्श मार्ग दाखवला, त्याच्यापासून तसोबत सुद्धा न ढळण्याची भूमिका मृणालताई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती. आणि नेमकं तेच काम इकडं यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना आम्ही लोक वाढलो, तिथं चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्हाला एक सुसंस्कृतपणाचा रस्ता दाखवलेला होता. त्यामुळं संघर्ष असेल त्या ठिकाणी संघर्ष, विरोध असेल त्यावेळी भक्कम विरोध, पण व्यक्तिगत जीवन, व्यक्तिगत सुसंवाद याच्यामध्ये सभ्यता आणि सुसंस्कृतपणा याच्याशी तडजोड त्यांनी कधी केली नाही. आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे जे लोक भेटले हा माझ्या व्यक्तिगत जीवनातला मोठा अनमोल अशा प्रकारचा ठेवा होता. पवारसाहेब, अशी राजकीय संस्कृती अलीकडच्या काळात दिसत नाही. मृणालताईंपासून आजच्या लोकप्रतिनिधींनी काय धडा घ्यायचा, तुम्ही काय सांगाल आजच्या तरुण पिढीला? मी एवढंच सांगेन तरुण पिढीला की मृणालताईंची भाषणं जरी त्यांनी बघितली तर लोकांच्या प्रश्नाच्या संबंधी किती पोटतिडकीने अभ्यास करून या बोलत असत आणि सहभागी होत असत. आणि लोकांनी आपल्याला प्रतिष्ठा दिल्यानंतर ती प्रतिष्ठा स्वतःची वाढवण्याच्यासाठी नव्हे, पण सामान्य माणसाची प्रतिष्ठा वाढवण्याच्यासाठी कशी करायची असते याबद्दलचा आदर्श त्यांनी पुढे ठेवलेला होता. कुठल्याही कामामध्ये लक्ष घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सातत्य कसं ठेवायचं, विधिमंडळामध्ये संसदीय पद्धतीचा उपयोग प्रभावीपणानं करायचा, पण तो करत असताना सुसंस्कृतपणा आणि सभ्यता याला तिलांजली कशी द्यायची नाही या प्रकारचा आदर्श त्यांनी मांडलेला होता. मला अलीकडच्या काळामध्ये विधिमंडळाचं काम बंद पाडायचं याच्यामध्ये त्यांनी कधी रस घेतला नाही. चर्चा झाली पाहिजे, सरकारला त्या संबंधीचं उघडं पाडलं पाहिजे, त्याच्यामध्ये कमतरता करायची नाही, पण सदनाचं काम डेकोरम ठेवून चाललंच पाहिजे हाही त्यांचा आग्रह होता. माझ्या मते नव्या पिढीतल्या प्रतिनिधींनी सदन चालावं कसं, सदनामध्ये प्रश्नाची मांडणी कशी करावी आणि हे सगळं करत असताना व्यक्तिगत देशाचा लवलेशसुद्धा त्याच्यामध्ये असू नये या प्रकारच्या भूमिकेचा काही स्वीकार केला तर माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संबंधीची एक वेगळं चित्र समाजाच्या समोर दिसतं, त्याच्यामध्ये फार सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. पवारसाहेब, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. हे होते शरद पवार. मृणाल गोरे आणि शरद पवार समकालीन राजकारणी आहेत, कधी सत्तेमध्ये कधी विरोधी पक्षात, असे दोघे जण एकत्र होते. शरद पवारांनी आपल्या आठवणी आपल्या पुढे सांगितलेल्या आहेत आणि नव्या पिढीने काय धडा घ्यायचा मृणाल गोरेंच्या सगळ्या आयुष्यापासून हेही सांगितलेलं आहे.